तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही प्राणी संग्रहालय बघायसाठी कात्रजला चाललेलो आहे. मेहण्याच्या गाडीवर मी चाललोय सध्या. तुम्हाला प्राणी संग्रहालयामध्ये कुठले कुठले प्राणी बघितले आणि प्राणी संग्रहालय कसं काय आहे तुम्हाला मी दाखवतो. तर बऱ्याच ट्रॅफिक नंतर प्राणी संग्रहालयाचं रस्ता दिसलाय मला आणि इथून प्राणी संग्रहालय दिसतंय. थोडंसं दिसतंय लांब, पण आहे जवळपास आलेला आहे. यातून एक राईटला टर्न घेतला की प्राणी संग्रहालय आले समोर दिसतंय बघा. हे प्राणी संग्रहालय आलेलं आहे. असं वाटतं आता कधी जातोय आतमध्ये आणि कधी बघतोय. असं झालं तर मला मी दाखवतो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, माहिती तुमच्या लक्षात येईल. आता इथं पार्किंगसाठी दाखवतो जागा. इकडे जागा आहे पार्किंग, तिकडे गाडी लावा म्हणून. हे बघा समोर तुम्हाला नाव दिसत असेल. झूम करून बघितलं तर तुम्हाला दिसेल नाव बघा. कात्रज आहे. जबरदस्त वाटतंय. आतमध्ये जाऊन तिकीट काढावं लागेल. गर्दी दिसते, एवढी नाही दिसत गर्दी. चला बघूया आतमध्ये. तर मित्रांनो, आपण तिकीट काढायला आतमध्ये चाललो. तिकीट काढावं लागतं 40 रुपये 20 रुपये काय असेल तिकीट, जे असेल ते असेल. सकाळी गर्दी नसल्यामुळे जरा लवकर मिळेल आपल्याला. लाईन लावावं लागते इथं. गेट मध्ये आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला तिकीट काढावं लागते. असं राहायचं. तिकीट काढलेलं आहे आम्ही. तिकीट काढून आम्ही आता गेटमधून आतमध्ये प्रवेश करणार आहे. गेटला तपासणी होईल. हॉटेल आतमध्ये नेऊ देत नाही माहीत नाही. या आतमध्ये आपण प्रवेश केला आहे. आतमध्ये सुरुवातीला स्टार्टिंगलाच असं जबरदस्त वातावरण वाटतंय. आतमध्ये भारी वाटतं. आतमध्ये हिरवगार मस्तपैकी. तुम्ही आता भेट द्या, बघा कसं वाटतंय. काय काय जबरदस्त वाटतं गार. फॅमिली सोबत ते थोडा निवांत वेळ तेवढाच गार्डन मध्ये. रोजचं आपलं आहेच उठपळ कामाला थोडाफार वेळ काढला म्हणजे तेवढाच. ठिकठिकाणी नियम पाळा असं त्यांनी लिहिलेलं आहे. काहीतरी नवीन प्लॅन्ट आहे, काहीतरी पाणी शुद्धीकरणचं काहीतरी आहे इथं आतमध्ये. ज्याला माहीत असेल त्याने कमेंटमध्ये टाका नेमकं कशाचा प्लॅन्ट आहे. अरे इथं काहीतरी दिसतंय. ॲनिमल कुठलं तरी आहे इथं. तुम्ही बघा, झूम करून तुम्हाला दाखवतो मी. समोरून थोडंसं गेल्यानंतर दिसेल आपलं. तर लांब, परत लांब आहे ते. कॅमेरा काय एवढा खास नाही आपल्या मोबाईलचा, त्याच्यामुळे क्लिअरिटी दिसत नाही एवढी. तुम्हाला दाखवतोय का एक तर हसवला असेल कदाचित. पुढं जाऊन बघावं लागेल. दिसला सुरुवातीला एक तर प्राणी दिसला. हसवलं जातं ते बघा. झूम करून दाखवतो तुम्हाला. हा हसवलं ते. हसल दिसला. थोडं खुश झाले बघायला. तर हसवलं कधी नाही बघितलं तर बघितल्यानंतर खुश होतं माणूस. तुम्ही बघितलं असेल तर कमेंट करून सांगा कमेंटमध्ये आम्ही हसवलं बघितले म्हणून. बरोबर आहे का नाही. हा एकच हसल, दुसरं दिसणार कोणी. या जवळ जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा हसं नक्की टाकलं जबरदस्त होते. नक्की बघायचं नक्की एक जर पांजा हाणला तर कामच आहे. कसं जबरदस्त दिसतं ते. यावं लागते बघायला. हे बघा आता हे सगळ्यात जबरदस्त प्राणी वाघ. वाघ आहे का वाघ नाही. थांबा बघू. गर्दी भरपूर आहे. ती काय लपा लागली काय. हा वाघीनं दिसा आली. वाघिणी कसं पांढरी वाघिणी. हे बघा झूम करून दाखवतो थोडंसं. हा वाघिणी